इस्रायल आणि इराण युद्धाचा भडका उडालेला आहे आणि नवव्या दिवशी सुद्धा हे हल्ले सुरूच आहेत। इस्रायलच्या अनेक शहरांवर इराणकडून हल्ले केले जातात। हैफामध्ये 23 जण जखमी झाले, 3 जण गंभीर आहेत, तर इस्रायलकडून इराणच्या न्यूक्लिअर ठिकाणं आणि इंडस्ट्रियल भागावर हल्ले केले गेलेत। दरम्यान इस्रायलनं हल्ले थांबवले तरच चर्चेसाठी तयार असल्याचं आता इराणनं सांगितलेलं आहे। इस्रायल आणि इराण युद्धाचा भडका उडालेलाच आहे। 9व्या दिवशी सुद्धा हल्ले सुरूच आहेत। इस्रायलच्या अनेक शहरांवर इराणकडून हल्ले करण्यात आलेले आहेत, तर इस्रायलकडून सुद्धा इराणच्या न्यूक्लिअर जी ठिकाणं आहेत किंवा इंडस्ट्रियल जे भाग आहेत तिथे हल्ले करण्यात आलेले आहेत, नुकसान करण्याचा प्रयत्न झालेला आहे। दरम्यान इस्रायलनं हल्ले थांबवले तरच चर्चेसाठी तयार आहोत अशी भूमिका इराणनं स्पष्ट केलेली आहे। गंभीर परिणाम या युद्धाचे पाहायला मिळतात, इस्रायल आणि इराण युद्धाचे। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर सर सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी आपण सविस्तर याबाबत बोलणार आहोत। सर, इस्रायल इराण युद्ध अगदी 9व्या दिवशी सुद्धा सुरू आहे आणि मुख्य म्हणजे न्यूक्लिअर ठिकाणं असतील किंवा इंडस्ट्रियल जे भाग आहेत तिथे हल्ले करण्याचा हा प्रयत्न जो सुरू आहे, काय नेमका याचा परिणाम होऊ शकतो? हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष दिवसेगणित आणखीन तीव्र होताना दिसून येतोय। याचं कारण असं आहे की इस्रायलनी इराणच्या काही न्यूक्लिअर साइट्स वरती हवाई हल्ले केल्यानंतर त्यांना ही अपेक्षा नव्हती की इराण त्याचे प्रत्युत्तर देईल म्हणून, आणि ज्या पद्धतीने इराणने प्रत्युत्तर दिलंय, ज्यामध्ये इस्रायलचा जो आयरन डोम सारखी अत्यंत सक्षम आणि बलवान अशा स्वरूपाची त्यांची एअर डिफेन्स सिस्टम आहे ती ब्रेक करून हे हल्ले होत आहेत। आणि विशेष म्हणजे इस्रायलमध्ये हॉस्पिटल्स असतील किंवा शेअर मार्केटच्या इमारती असतील, शाळा महाविद्यालय असतील, याच्यावरती हल्ले होत आहेत, नागरी वस्त्यांवरती हल्ले होत आहेत आणि पुन्हा एकदा इस्रायलकडनं त्याचं प्रत्युत्तर दिलं जात आहे। आणि यामुळे हा संघर्ष आपल्याला वाढताना दिसतोय। आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की मग अमेरिकेसारखं मोठं राष्ट्र असेल, संयुक्त राष्ट्र असतील, अशा कोणत्याही संघटना किंवा मोठी राष्ट्र हे थांबवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाहीये। किंबहुना डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतायत की मी 15 दिवसानंतर निर्णय घोषित करेल आणि तो इस्रायलच्या बाजूनेच असेल। त्याचप्रमाणे पाकिस्तानची हवाई हद्द जी आहे किंवा हवाई क्षेत्र जे आहे त्याची मागणी देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। याचा अर्थ असा होतो की कदाचित अमेरिकेची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट, प्रत्यक्ष सहभाग असण्याच्या दृष्टिकोनातून अमेरिकेने हालचाली सुरू केलेल्या आहेत। आणि त्यामुळे कोणाचा हस्तक्षेप किंवा कोणाची मध्यस्थी नसल्यामुळे हे दोन्ही देश जे आहेत हे परस्परांवरती प्रतिहल्ले करत आहेत। आणि याची जी मोठी किंमत आहे ती इस्रायल आणि इराण मधल्या सर्वसामान्य जनतेला, विशेष करून महिलांना, लहान मुलांना सुपूर्द करते आहे। अशा प्रकारचं हे विदारक दृश्य आपल्याला दिसून येत आहे। जी सर, या सगळ्या युद्धाच्या दृष्टीने विचार केला तर शेअर बाजाराचा मुद्दा आहे किंवा कच्च्या तेलाची आयात हा सुद्धा मुद्दा आहे। या सगळ्या जर बाबींचा विचार केला तर भारतावर याचे आणखी काय परिणाम दिसू शकतात? कारण सलग 9वा दिवस आलाय, अजूनही हा सगळा युद्धाचा प्रकार सुरूच आहे। यामध्ये अजूनही न्यूक्लिअर साइट्स इथपर्यंतच ह्या दोन्ही देशांनी आपले हल्ले हे मर्यादित ठेवलेले आहेत। यामध्ये जर त्यांनी एनर्जी साइट्स ज्या आहेत किंवा ठिकाणं जे आहेत, ऊर्जेचे जे प्रामुख्याने मग टँकर्स असतील किंवा टँकर्स वाहून नेणारे जहाजं असतील, तेलाच्या विहिरी असतील, या संदर्भामध्ये किंवा रिफायनरी त्यांच्या ज्या आहेत मेनली, याच्यावरती हल्ले अद्याप सुरू झालेले नाहीयेत। मात्र जर हा संघर्ष अशा स्वरूपाने राहिला तर त्या स्वरूपाचे हल्ले होऊ शकतात। विशेष करून हा संघर्ष अजून स्ट्रेट ऑफ हार्मुज म्हणजे हार्मुजच्या समुद्रधुनीपर्यंत हा पोहोचलेला नाहीये। ही समुद्रधुनी इराणच्या अखत्यारीमध्ये आहे आणि जर इराणने त्यावरती निर्बंध आणले तर या समुद्रधुनीमधनं भारताला मिडल ईस्ट मधनं मिळणारं जे तेल आहे ते 60% ऑइल हे स्ट्रेट ऑफ हार्मुज मधनं येतं। त्यामुळे त्या तेलाचा पुरवठा हा विस्कळीत होण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये। त्याचप्रमाणे जर पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ हार्मुज पर्यंत संघर्ष पोहोचला, तेलाच्या किमती ह्या जागतिक बाजारपेठेमध्ये $100 प्रति बॅरल पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आणि जरी $1 जरी किंमत वाढली
तरी भारतावरती येणारा बोजा हा अॅन्युअली म्हणजे वार्षिक हा जवळपास 1 अब्जपर्यंत असतो. त्यामुळे तशीच आपली जी तेल साठवून ठेवण्याची क्षमता आहे ही साधारणतः 45 दिवसांपर्यंतची आहे आणि त्यामुळे जर हा संघर्ष आणखीन वाढला आणि तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला तर त्याची किंमत भारतासह अनेक विकसनशील देशांना चुकवावी लागू शकते. सर धन्यवाद. हे सगळं सविस्तर विश्लेषण आपण पुढारी न्यूजशी बोलताना केलं. यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्याशी जोडले गेले होते. या सगळ्याबाबत सविस्तर विश्लेषण त्यांनी केलं.